नमस्कार, मी अर्चना. गावाकडच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत. आम्ही तुम्हाला मिरची गवार याची मिक्स भाजी दाखवणार आहे, सुक्की भाजी दाखवणार आहे. तर त्यासाठी इथं मी गवारीच्या शेंगा या पद्धतीने तोडून घेतलेल्या आहे. जेवढे निघतील तेवढे शिरा काढून टाकायचे, 2 भाग काढून टाकायचे आणि या पद्धतीने तुकडे करून घ्यायचे गवारीच्या शेंगाचे. तर इथं मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, बारीक अशा कट करून घेतलेल्या आहे. या पद्धतीने कट करून घेतलेल्या आहे. या मिरच्या तिखट नाही तर त्याच्यामुळे जास्त घेतलेल्या आहे. तुमच्या जर तिखट मिरच्या असतील तर थोड्या कमीच वापरायच्या. आता इथं शेंगदाणे आणि लसणाची गड्डी घेतलेली आहे. तर इथं शेंगदाणे भाजून त्याचा कूट करायचा आणि लसूण सोलून त्याच्या पाकळ्या, हे दोन्ही शेंगदाण्याच्या कूटमध्ये ते लसूणच्या पाकळ्या टाकून एकत्र मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. सुरुवातीला दोन्ही बारीक करायचं नाही आहे. सुरुवातीला शेंगदाण्याचा कूट आणि नंतर लसूण टाकून बारीक करून घ्यायचं आहे. आता हे अगोदरच कूट करून घेतलेला आहे, शेंगदाणे आणि लसूणचा कूट सुक्काच असा कूट करून घ्यायचा आहे. आता सुरुवात करूया. गवारीच्या शेंगा आता सुरुवातीला भाजून घ्यायच्यात. एकसारखा असं परतवून भाजून घ्यायच्यात. ह्या शेंगा डाग पडेपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत. शेंगा भाजून झालेल्या आहेत. आता यामध्ये शेंगा बुडतील एवढं पाणी टाकायचं. 2 मिनटं आता हे शेंगा पाण्यात उकळून घ्यायच्या आहेत. आता इथे 2 मिनटं झालेले आहेत, शेंगा उकळलेल्या आहेत. आता काढून घ्यायच्या शेंगा, पाणी काढून टाकायचं याच्यातलं. आता शेंगातलं पाणी काढून टाकलेलं आहे. तर भांड्यामध्ये तेल टाकायचं, मोहरी टाकायची, जिरे टाकायचे. आता हिरव्या मिरच्या कट केलेल्या टाकायच्या, चांगल्या पद्धतीने परतून घ्यायच्या डाग पडेपर्यंत चांगले. गवारीच्या शेंगा टाकायच्या दोन्ही. आता हिरव्या मिरच्या आणि गवारीच्या शेंगा चांगल्या अशा परतून घ्यायच्या. खमंग लागते ही भाजी, झटपट होणारी सोपी पद्धत आहे, पण खायला एकदम खमंग अशी ही भाजी आहे. त्या पद्धतीने चांगलं परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण हे शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे, शेंगदाणे आणि लसूणचा कूट. तुम्ही आवडीनुसार टाकू शकतात, कमी जास्त. आता हे पूर्ण परतून घ्यायचं आणि मीठ टाकायचं, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे पूर्ण. आता हे परतून घेतलं की झाली ही तयार मिरची गवारची सुक्की भाजी.